आम्ही आता निघालो इथून साल्हेरसाठी. पुन्हा एकदा नवीन गँग आहे. काही मोजकी मंडळी आहेत. मयुरेश आहे, पुन्हा अमोल आहे आणि काय स्वप्नील. अरे स्वप्नीलचं नाव का विसरतोय मी. डाक बैरीला तुम्ही ओळखलंच असेल आला. आणि हां आतिश सुद्धा. आतिश कुठे जंजिराला बरोबर. अमोलला तर तुम्ही ओळखतात. नवीन 2 मंडळी आहेत आपल्याबरोबर. एक नाव सांग. हां अनिकेत आणि तुझं नाव अजय. सो मित्रांनो 2 मित्रमंडळी नवीन आहेत. कल्याणमध्ये आहोत आता आम्ही. रात्रीचे 1 वाजलेले आहेत. आता इथून आम्ही प्रस्थान करतोय. कुठे जायचं? अरे साल्हेर माहिती आहे पण साल्हेरवाडीमध्ये डायरेक्ट थांबणार आहोत आम्ही. सो लेट्स गो. मित्रांनो साल्हेरला जाताना पहिल्यांदा सकाळ सकाळी ह्या विरगळीचं दर्शन झालेलं आहे. अगदी जबरदस्त स्थितीमध्ये या विरगळी ठेवलेल्या आहेत बघा. कलर वगैरे केलेला आहे छानपैकी. त्यांची मांडणी केलेली आहे म्हणजे संवर्धन छान प्रकारे केलेलं आहे इथे. आणि खूप कमी लोक वस्ती इथे मित्रांनो. तर अजून जास्त काही माहिती नाही आहे पण मस्त केलं. शुभप्रभात मित्रांनो. आलोय साल्हेरला इकडे पण आई शपथ सगळा पाऊस आहे बघा. धुकं आहे. गड कुठे आहे हे पण नाही समजत आहे. आणि आता आम्ही थांबलोय एका ठिकाणी. इथे काही घरं आहेत आणि वाघंबे नावाचं गाव आहे. ते शोधत इथे आलोय आम्ही साल्हेरवरून. कारण की वाघंबे मार्गे आम्ही वरती सुरुवात करणार चढायला. पण काही समजत नाही आहे कुठे गाव आहे, कुठून सुरुवात करायची आहे. एक जण गेला विचारायला. सो मित्रांनो आज काय होणार आहे देव जाणे. मॅडम पाऊस थांबेल का? हां थांबेल का? विचार करून सांगा. काय प्रॉब्लेम नाही. बघा पाऊस थांबला पाहिजे. आमची साल्हेर मोहीम फत्ते झाली पाहिजे. आम्ही सांगून आलो आमच्या सगळ्या जनतेला. चला झालं का? चला येतो. हे मारायला लागलं मला. गपरे मी काय नाही करत आहे. सगळे आगाव झालेत. फायनली आम्ही निघालो. छत्री उघडलेली आहे. थोडी छत्री. बाकी सगळे जे आहे ते मी बॅगेत टाकलंय. मित्रांनो हा जो आहे तो साल्हेर आहे आणि तिकडे जो दिसतोय तो सलोट आहे. सो आम्हाला जे ते इथूनच जायचं आहे. म्हणजे तिथं ती व्ही आकाराची जी खिंड दिसते ना तिथे पोहोचायचं आहे. सो आम्हाला इथूनच जावं लागेल. ओ छत्री आली मध्ये. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव महादेव. हो दे ही मोहीम पत्ते आपली. मित्रांनो जबरदस्त उंच आहेत यार हे किल्ले. आता हा जो आहे तो साल्हेर आहे. दिसतच नाही तो. आता हा सलोटा तरी दिसतोय. हा सलोट आहे मागे दिसतोय तो. आणि तिथे आत्ताच जस्ट दुखालं नाही तर ते संपूर्ण दिसत होतं. मजा आहे यार. मित्रांनो साल्हेर सलोट्याचा पहिला पाडाव आपण पार केलेला आहे. या खिंडीत पोचलोत. इकडे जो मागे आहे तो आहे सलोटा आणि इकडे जो मागे आहे तो आहे साल्हेर. साल्हेर तर दिसतच नाही आहे. म्हणजे किती उंच असेल बघा. बघ ना बापरे. पण पाऊस जबरदस्त. कॅमेराला बाहेरच काढून देत नाही. आत्ता थोडासा बंद झाला आहे म्हणून हे मी बाहेर काढलेलं आहे.
ओके, तर मित्रांनो सलोट्यानंतर आता आम्ही प्रस्थान करतोय साल्हेरकडे. नवीन एक मित्र भेटलेला आहे. काय नाव? अभिजित, सबस्क्रायबर आपला. चला भेटूया वरती पुन्हा एकदा. आणि त्यांची वेगळी गँग आहे, सो आमची लेडी पुढे गेलेली आहे. मित्रांनो सलोट्यामध्ये मला थोडासा प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे आय डोंट नो, एनर्जी फुल लॉस झाली होती माझी आणि त्याच्यामुळे माझे पाय किंवा माझा अशक्तपणा आल्यासारखं झालं. त्याच्यामुळे मी सलोट्याला गेलो नाही. अमोलला सांगितलं होतं की जेवढं शक्य आहे तेवढं शूट करून घेऊन ये. मित्रांनो आपलं नशीबच फुटकं म्हणता येईल, कारण की मागच्या वेळी साल्हेरसाठी चाललो होतो त्यावेळी मुल्हेर करून गेलो, कारण की रस्ता चुकला होता. आणि यावेळी खास साल्हेरसाठी आलोय, तर हे सगळं आहे दुःख. बघा आता काय बघणार आपण इकडे. आता येऊन इथे थांबलो आम्ही या गुहेमध्ये. आता जे खालून आम्ही ॲक्च्युली रात्रभर थांबणार होतो इथे, पण आता 3 वाजलेले आहेत. सो सलोटा आणि साल्हेर हे दोन्ही झालेले आहेत. वरती काय आता आम्ही जात नाही, कारण की वरती जाऊन सुद्धा काहीच फायदा नाही. वरती फक्त परशुरामाचं मंदिर आहे आणि सगळं दुःखच आहे. त्याच्यामुळे वरती जाण्यात पण काही अर्थ नाही. आता आम्ही इथूनच घरी जाणार आहोत. तर मित्रांनो आज आपण साल्हेर आणि सलोटा हा जो एक किल्ला इथे निवडला होता, तर या किल्ल्याविषयी थोडीशी एक माहिती आपण जाणून घेऊ. तर नेहमीप्रमाणेच प्रत्येक किल्ल्याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, त्याच्याविषयीचा इतिहास आणि संक्षिप्त असा त्या किल्ल्याविषयीची माहिती. तर हे जे किल्ले आहेत साल्हेर सलोटा, मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल मुल्हेर, मोरा आणि हरगड हे 3 किल्ले जे बागुल प्रांतामध्ये मोडतात, त्यापैकीच साल्हेर आणि सलोटा हे सुद्धा किल्ले आहेत. तर आणि पहिल्यांदा इतिहासाकडे जाण्याच्या अगोदर मी थोडं इथल्या मला जी गोष्ट लक्षात आली आहे ते तुम्हाला सांगतो. तुम्ही मुल्हेर, मोरा आणि हरगड या 3 किल्ल्यांवरती जा आणि त्याच्यानंतर आता ह्या साल्हेर आणि सलोटावर जा. तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं असं एक वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम तुम्हाला इथे बघायला मिळेल. ते म्हणजे इथे असणाऱ्या एंट्रन्स जे दरवाजे आहेत त्याच्याविषयी. इथे तुम्ही मुल्हेर, मोरा आणि हरगड या मुल्हेरला जा, तिथे पण तुम्हाला अशी शृंखला दिसेल, म्हणजे एका पाठोपाठ एक अशा किल्ल्यांच्या दरवाजांची अशी रांग असते. सेम तुम्हाला इथे सालोट्यालाही बघायला मिळाली आणि इथे साल्हेरला सुद्धा. साल्हेरवाडीवरून इथे येताना आपल्याला 7 दरवाजे पार करून इथे यावं लागतं. तर वाघांबे मार्गे जर तुम्ही आलात तर तुम्हाला एक जवळजवळ 4 दरवाजे लागतात. त्या 4 दरवाजानंतर तुम्ही इथे मेन ज्या किल्ल्यावरती येता. इथे या किल्ल्यावरती आल्यानंतर या किल्ल्याचा जो घेरा आहे तो जवळजवळ 11 किलोमीटरचा या किल्ल्याचा घेरा आहे. तर घेरा हा काय प्रकार असतो, तर घेरा हा जो प्रकार आहे तो किल्ल्याच्या खालचं जे गाव आहे, त्या किल्ल्याच्या खालचं गाव आहे साल्हेरवाडी. तर साल्हेरवाडीपासून ते किल्ल्यापर्यंत तो आणि असे त्याच्या आसपासची गावं त्याला म्हणतात घेरा. आणि वर जो माथा जो आहे तो जवळपास आहे 1-1.5 किलोमीटर लांब आणि जवळजवळ 1 किलोमीटर रुंद. तर असं हे झालं किल्ल्याविषयीची माहिती. तर मित्रांनो आपण आता या किल्ल्याच्या इतिहासाविषयी थोडंसं जाणून घेऊ की आता इतिहासामध्ये काय महत्त्व आहे. ह्या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जर बोलायचं झालं तर आपले मराठे जे आहेत ते छापामार युद्ध किंवा गनिमी काळामध्ये खूप जास्त तंत्रशुद्ध होते आणि त्यांना ह्याच्यामध्ये खूप जास्त अशी मोठी यशस्वी प्राप्त होती आणि ते त्याच प्रकारे युद्ध करायचे. तर असं म्हटलं जायचं की ते फक्त त्याच प्रकारे युद्ध करतात. पण साल्हेर मोहीम जेव्हा काढली होती महाराजांनी, तर 1672मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. तो पराजय जो होता त्या दिल्लीच्या बादशहाच्या जिवारी लागला. त्याने खूप सारं सैन्य पाठवून इथे पुन्हा एकदा वेढा दिला आणि त्यावेळेस जवळजवळ इतकं मोठं युद्ध इथे झालं, तुडुंब युद्ध झालं की त्या युद्धामध्ये जवळजवळ 1,20,000 सैन्य इथे वापरलं गेलं आणि त्यातले 10,000 सैनिक आपले मराठे कामी पडले.
आणि त्याच्याविषयीचं वर्णन इतिहासामध्ये तुम्हाला मिळेलच, त्याच्याविषयी मी जास्त बोलत नाही. आणि त्याच्यानंतर म्हणजे तिथून एक प्रथा चालू झाली की मराठे हे फक्त गनिमी युद्ध न करता सामन्याच्या युद्धामध्ये पण ते भाग घेऊन इथे इतिहास घडू शकतात. तर मयुरेश, मला एक सांग की किल्ल्यावरती येताना तू कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतोस आणि लोकांना काय सांगशील? किल्ल्यावर येताना पहिले आपण त्या किल्ल्याचा इतिहास पाहतो, तसेच किल्ल्यावर असलेल्या वास्तू या पहिले आपण अभ्यासाला पाहिजे. त्या अभ्यासाल्याशिवाय आपल्याला इतिहास काहीच कळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर किल्ला एक्सप्लोर करायचा किंवा किल्ला तुम्हाला अनुभवायचा आहे, वास्तू अनुभवायची आहे, तर तुम्ही त्याचा पहिले इतिहास वाचा. आपल्याकडे आजकाल मार्केटमध्ये खूप पुस्तकं आहेत, खूप प्रख्यात असे लेखक आहेत, त्यांची पुस्तकं आहेत, खूप इतिहासकारीण अशी पुस्तकं आहेत की त्याच्यावर तुम्हाला संदर्भ मिळेल. तसंच आपल्याकडे आजकाल सगळं आज ऑनलाईन मीडिया किंवा ऑनलाईन ट्रेंड झाला आहे. जसं की आपण व्हॉट्सॲप फेसबुकवर असतो, त्याऐवजी आपण ऑनलाईन किल्ल्यांची माहिती घ्यावी. जसं की मी 2 एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक trekcities.com नावाची वेबसाईट आहे, तसेच एक ranwater.com नावाची एक वेबसाईट आहे, यांचाही तुम्ही संदर्भ घेऊ शकता. बरं अमोल, मला सांग तुला काय वाटतं की गड किल्ल्यावरती कशासाठी यायचं? गडकिल्ल्यांवर तुम्हाला यायचं असेल ना, तर जर तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर तुम्ही जन्म घेतला असेल आणि त्या मातीच्या प्रत्येक कणासाठी जर तुम्हाला जागायचं असेल ना, तर तुम्हाला ट्रेक केलं पाहिजे. जर तुम्ही या जेव्हा गडावरती येता तर प्रत्येक वेळेस महाराजांना भेटल्यासारखं वाटतं. थोडं भावनिक बोलेल, पण खरी ती गोष्ट आहे. मला तरी असं वाटतं की मी प्रत्येक वेळेस जेव्हा महाराजांना भेटल्यासारखं वाटतं. प्रत्येक तिथला वास्तू, तिथे असणारा इतिहास चाळतो आपण पुस्तकातून. तो चाळल्यानंतर इथे आल्यानंतर त्या गोष्टींना भेट द्यायची. भेट दिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येतात.